ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. कसं असतं या जीवनामध्ये, आपण काही करायला गेलो ना, दुनिया करण्याच्या अगोदरच निगेटिव्ह करून टाकते यार. ही नेमकं पद्धत आहे कशी? एक धडा होता आम्हाला नवीला. जी पहिली डॉक्टर आनंदबाई जोशी जी होती का, तर तिला ज्यावेळेस ती सर्वप्रथम अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करायची बा आणि इतर स्त्रियांपेक्षा काही करण्याचा प्रयत्न करत होती ना, ते आजूबाजूचे लोक त्यांना त्रास देतात. जेवढे बी आतापर्यंत मोठं लोक झाले, जसं ज्या महान व्यक्तीनं सावित्रीबाई फुले यांनी पण पहिली मुलींची शाळा काढली ना, त्यावेळेस पण अक्षरशः लोकांनी त्यांच्या अंगावरती शेण फेकलं, गिचड फेकलं. मग नेमकं आता मला तर हे वाटतं, आतापासून पहिल्यापासूनच हीच पद्धत आहे की आपण काहीतरी करायला गेलो ना की दुनिया सर्वप्रथम मी सांगते की तुझ्याकडे होणार नाही. नेमकं यार आपल्यामध्ये काय कमी यार? जो माणूस काही करण्याचा प्रयत्न करतो त्याला सपोर्ट देण्याच्या व्यतिरिक्त यार तुझ्याकडून होणार नाही म्हणजे अगोदरच का निगेटिव्ह केलं जातं बरं? ह्या जगात अशी कोणती गोष्ट आहे की किती होऊ शकत नाही बरं? आजच्या घडीला मानव चंद्रापर्यंत जाऊन पोहोचला. फक्त मला तर वाटतं की एक रक्ताचा शोध नाही लागू शकला आतापर्यंत, आणि मेलेला माणूस जिवंत नाही केला जाऊ शकत. फक्त हे दोनच शोध असे आहे. आणि ह्या लोकांचं जर असं ठरलेलं असतं की ते सुरू जो करणार त्याच्यापासून जास्त तकलीफ होती यार. मला तर वाटतं हे समाजापासून ही जी परंपरा आहे ना, ही कुठेतरी दूर गेली पाहिजे. कारण यार हे जीवन एकच वेळेस आहे आणि कोणी पण ह्या जगामध्ये आईच्या पोटातून आतापर्यंत शिकून आलेलं नाही. जे ह्या ब्रह्मांडामध्ये आहे, ह्या जगात आहे, आणि इथूनच आपल्याला शिकून काहीतरी इतर या दुनियापेक्षा वेगळं काही करण्याची इच्छा ठेवावी. आणि हे दुनियाचा नियम आहे हो. कारण दुनिया काय म्हणते, आमच्यासारखं वागावं नाही हो. कारण ज्यावेळेस आपला विरोध का होतो, ज्यावेळेस आपण इतरांच्यापेक्षा काही दुसरं काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस दुनिया काय म्हणते, यार हा काहीतरी वेगळ्याच पद्धतीनं आहे. त्यावेळेस लोक आपल्याला काय नाव ठेवतात. पण नाही, त्यावेळेसच खरं आपल्या जीवनाची काय होती सुरुवात होत असते. आणि या सुरुवातीतून ज्यावेळेस झिरोतून विश्व निर्माण केलं जातं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्ती, ज्या व्यक्तीच्या विचारावरती हा देश चालवू लागला, मग त्या लोकांना नाही संघर्ष करावा लागला का? आतापर्यंत जेवढे बी काही महान कार्य झालेले आहे, जे महान व्यक्तीने केलेले आहे, त्यांना ह्या जीवनामध्ये संघर्ष केलाच. देरे हरी पलंगावरी असं होऊ शकत नाही. आणि आपण काय म्हणतो की सर्व ऑटोमॅटिक आपल्याकडं असं यायला पाहिजेत, नाही हो. कारण पाण्यात पोहताना सुद्धा आहे ना, जर आपण हातपाय जर नाही हलवले कधी ना, तर बुडून जाऊ शकतो. तर पाण्यातसुद्धा हातपाय हलवावं लागतात. आणि हे स्पर्धेचं युग आहे. कारण प्रत्येक कोणत्या बी क्षेत्रामध्ये जा तुम्ही, तिथंच आपल्याला विरोधक भेटणार, स्पर्धक भेटणार. आणि माहिती का, स्पर्धक पण चांगला टपचा पाहिजे, तेव्हा आपल्याला मजा येतील लढण्यासाठी. आपण म्हणतो यार छोटीशी मेहनत केली आणि भलं मोठं उत्पन्न पाहिजेत, नाही, असं होऊ शकत नाही हो. कोणत्या बी क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला मेहनत केल्याशिवाय सहसाहशी आपल्याला यश आपल्या हातात येऊ शकणार नाही. तर कारण काय मग याला? मेहनत. ज्या व्यक्तीची करण्याची इच्छा आहे ना, चिकटी आहे, आणि आपलं टार्गेट एक आहे ना, त्याला कोणीच थांबवू शकत नाही. प्रॉब्लेम कोणा व्यक्तींना होतात माहिती आहे का? ज्यांना मनापासून करण्याची इच्छाच नाही, त्यांना फक्त वरून देखावा करायचा की मी एक वर्दीधारी बनलो पाहिजे, किंवा समाजामध्ये एकदम मान सन्मान भेटायला पाहिजे, माझ्याकडे भरपूर पैसा यायला पाहिजे. तुम्ही ना त्यावेळेस
आपल्याकडे यश येऊ शकणार नाही. ज्या वेळेस आपल्या आतला अहंकार निघून जाईल ना, त्यावेळेसच समजावा. आणि पैसा प्रॉपर्टी याच्यासाठी कधीच आपण दिवस रात्र मेहनत नाही करायची. ज्यापासून आपण फक्त हे ठरवायचं, यार ह्या पृथ्वीवरती आपण काही दिवसाचे मेहमान आहे, पाहुणा आहे. कारण एक दिवस प्रत्येकाला खाली हात जायचंच आहे. म्हणून आणि जेव्हा आपण मनापासून सेवा करतो ना, त्यावेळेस जगण्यासाठी तरी काय पाहिजे, फक्त 2 टाईमचं जेवण हे जर असलं का ना, तिच्यावरती आपलं जीवन जगू शकतं. हे एक निरीक्षण करा बरं. आपल्या आजूबाजूचे पक्षी, प्राणी, हत्ती, घोडे, गाय, वासरू, बैल हे नाही जगत का बरं? हे पण जगतात. मग आजच्या घडीला समाजामध्ये बघा, पैशाच्यासाठी एवढं लोभी होऊन गेलं, प्रॉपर्टीसाठी. यार फक्त एवढंच का बरं? फक्त प्रॉपर्टी म्हणजे जीवन आहे का? नाही यार, एक माणूस, एक इन्सानियत, सर्वात महत्त्वाची एक इन्सानियत ठेवली कधी ना जीवनात, आपल्याला ऑटोमॅटिक भरभराटून हा निसर्ग, हे भगवान ऑटोमॅटिक आपल्यासमोर पैसा ऑटोमॅटिक कन्वर्ट होतो, आकर्षित होतं झालं असतो. ज्या ईश्वरानं आपल्या या पृथ्वी तलावरती पाठवलं, त्याच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक जीवनात, प्रत्येक दिवसाची सुरुवात करावी. जय हिंद.